सांगली महापालिकेची विशेष महासभा घेण्यात आली। शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज या प्रश्नावर सभागृहात जोरदार चर्चा झाली। शहरातील विविध भागात पाणी टंचाईचा तीव्र प्रश्न निर्माण झाल्यामुळे सर्वच नगरसेवकांनी महापौर धीरज सूर्यवंशी आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्यासमोर नागरिकांच्या समस्या मांडल्या। गेल्या 2 दिवसांपूर्वी गुढीपाडवा आणि रमजान हे महत्त्वाचे सण पार पडले, मात्र अनेक भागात पाण्याअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। त्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना धारेवर धरल्याचं सभागृहात नमूद करण्यात आलेलं आहे। निवडून आल्यापासून मूलभूत सुविधा मिळत नाहीत अशी तक्रार अनेक नगरसेवकांनी केली होती। शहरातील अनेक ठिकाणी जुन्या पाईपलाईन जीर्ण अवस्थेत असून तात्काळ त्या बदलण्याची मागणी करण्यात आली। तसेच संबंधित विभागातील कर्मचारी नेमक्या कोणत्या ठिकाणी कार्यरत आहेत का याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांची क्षमता किती आहे, टाक्यांना पाणी भरण्यात किती वेळ लागतो, कर्मचारी आहेत का याबाबतही सभागृहात सविस्तर विचारणा करण्यात आली। सांगली महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। त्याचबरोबर नगरसेवक युवराज गायकवाड यांनी भागामध्ये होत असलेल्या दूषित पाणी पुरवठा यावर नाराजी व्यक्त करत महासभेमध्ये दूषित पाणी आणून प्रशासनाला सुपूर्द केलं आहे। या समस्या तात्काळ सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी महासभेत केली। गॅस पाईपलाईनचे काम थांबवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। तसेच वारणा उद्भव योजनेसाठी आराखडा महासभेसमोर सादर करण्यात आला। 19 मधील श्री कॉलनी भागामध्ये पाण्याची टाकी बांधून 4 वर्ष झाले, पण ती टाकीचा गाळ काढला गेला नसल्यामुळे पूर्ण पाणी शेवाळलेलं होतं। गेली 6 महिने त्या भागातील पाईप इन्स्पेक्टर सुनील कुंभार यांना वारंवार सांगूनसुद्धा त्या टाकी स्वच्छ केली गेली नव्हती व त्याची वॉशरची लाईन काढली गेली नव्हती। त्यासाठी म्हणून आज त्या पाण्याचा त्यांना अभिषेक घालायचा या दृष्टीनं आम्ही तिथल्या भागातील पाणी अशुद्ध पाणी आम्ही गोळा करून आणलं होतं, पण महापौरांच्या सांगण्यावरनं विनंतीवरनं आम्ही तसं न करता त्यांना ती पाण्याची बाटली भेट म्हणून दिलेली आहे आणि त्यांना 1 ते 8 दिवसामध्ये सदर पाणी टाकी स्वच्छ करून त्या लोकांना स्वच्छ व पूरक पाणी द्यावं अशी त्यांना आज महापौरांनी आदेश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे गॅस पाईपलाईनच्यामुळं धामणीतला काही भाग असेल, धामणी रोडचा 18 नंबर वार्डातला, माझ्या वार्डातला साई मंदिर परिसर असेल, चांदिकेपुरी परिसर असेल, MSCB कॉलनी असेल, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 17 मधील मंगलमूर्ती कॉलनी असेल, या भागामध्ये जवळपास 60 ते 70 लाखाची पाईपलाईन गॅसवाल्यांनी याच्यामुळे डॅमेज झालेली आहे आणि सदरचा भूर्दंड महापालिकेच्या तिजोरीवर न पडता तो गॅसचा ठेकेदार जो आहे त्याच्याकडून ती वसुली केली जावी आणि येत्या 15 दिवसात त्याकडनं ते पैसे वसुली करून घेऊन ते महापालिकेच्या तिजोरीत जमा करून ती लाईन नवीन टाकून द्यायचं, 1500 मीटरच्या आसपास पाईप नवीन टाकून देण्याबद्दलचे आदेशही माननीय महापौर यांनी दिलेले आहेत। त्याचप्रमाणे ड्रेनेजचं जे काम चाललेलं आहे उपवार्डमध्ये ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं चाललेलं आहे। आज आपण बघतोय की ज्या तरी मोजल्या जातात त्या तरी ज्या इस्टिमेटमध्ये धरलेल्या आहेत त्याप्रमाणे मोजले जात नाहीत, तर त्या ठेकेदारांचीही चौकशी व्हावी। त्याचप्रमाणे काही भागातील माती चोरीत जाते अशी नागरिकांची वारंवार तक्रार आहे, काही माती चोरी जात आहे, त्याबद्दलही सूचना शहर अभियंता यांना दिलेल्या आहेत। MGPच्या अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देणार आहे की भागातली माती कुठं चोरी जाते आणि कोणाला विकली जाते याची खोलवर तपास व्हावा, अन्यथा येत्या 8 ते 10 दिवसामध्ये MGPवरती आणि ड्रेनेज विभागाच्यावरती मोठी कारवाई करण्यात येईल किंवा नागरिकांच्या वतीनं मोर्चा काढण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।